मी अंकुश पाटील ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलो आहे मुक्काम पोस्ट पटवर्धन करोली, तालुका पंढरपूर, जिल्हा सांगली, सोलापूर येथील शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगा. विश्वास आगतराव नाईक नवरे, पटवर्धन करोली, तालुका पंढरपूर. मोबाईल नंबर सांगा तुमचा. तुम्हाला फोन आला तरी चालतील का शेतकऱ्यांचे? चालते. हां, तुमचा नंबर बघा शेतकरी बंधवांनो, हा शेतकऱ्यांचा नंबर आहे. तुम्ही माहिती विचारू शकता. 98 50 28 76 57. 98 50 28 76 57. 98 50 28 76 57. 57 हा शेतकऱ्यांचा नंबर आहे. तर ही किती झाड आहे तुमची? ही साधारण 3000 झाड आहेत. केळीची शेतकरी बांधवांनो 3000 झाड आहेत. किती बाय कितीवर लागवड आहे? ही 6-5 वर आहे लागवड. 6 बाय 5 वर. 6 बाय 5 म्हणजे एकरी किती झाडं बसली तुमची? एकरी 1400 झाड बसलेत. 1400 झाड आहेत. म्हणजे तुमची 3000 झाडं म्हणजे 1400 दोन्ही म्हणजे 2 एकरचे 2800 झाडं. वरची 200 झाडं म्हणजे 2 एकर 5 गुंठ वगैरे तुमचं जमीन आहे. शेतकरी बांधवांना 2 एकर जमीन आहे, 1400 झाडं बसलेत. किती खर्च आलाय तुम्ही किंवा या तंत्रज्ञानाबद्दल तुम्हाला काय माहिती मिळाली? तुम्ही कसं काय वळला इकडे? ह्या तंत्रज्ञानानं साधारण ड्रीप, रोप, हे सगळं फर्टिलायझर हे सगळं धरून साधारण 1 लाखाच्या आसपास खर्च झाला आतापर्यंत माझा. तुम्ही आता शेतकरी बांधवांनो म्हणाल की कसं काय शक्य आहे 1 लाख रुपये? तर किती रुपयाचं रोप आहे? हे 22 रुपयाचं रोप आहे. शेतकरी बांधवांनो, एक झाड जे यांनी आणलेलं आहे 22 रुपयाला आणलं आहे. 10 झाडाचे 220, 100 झाडाचे 2200 आणि 1000 झाडाचे 22,000 रुपये आणि वरचे 1400 झाड आहेत त्याचे 8000. म्हणजे असे टोटल जवळजवळ 31,000 रुपये रोपांचे पैसे झाले शेतकरी बांधवांना. कशाचे? बरोबर, बरोबर. 31,000 रोपांचे. नांगरट, रोटर मारणे, सरी पाडणे हे तुमचे मशागतीचा किती खर्च झालाय? साधारण 10,000 रुपये खर्च झाला ते. हा बघा, 31,000 रुपये रोपाचं. आणि हा जो मशागत आहे रान तयार करण्याचा हा आपल्याला 10,000 31 अधिक 10 41,000 रुपये झाले. आणि ड्रीप जे आहे आणि तुमचं जे काय सबलाईन वगैरे हा किती झाला तुमचा? ती साधारण 10,000 ते 15,000 रुपये. 15,000 धरू. म्हणजे 41,000 अधिक ड्रीप आणि ते सबलाईन पायपा कॉक वगैरे हा 15,000 रुपये. 40,000 50,000 तुम्ही कंपनीच घातलं तर शेतकरी बांधव. पण आपण पेप्सी जरी टाकलं तर 10-15,000 आपलं होतं. तो 15,000 41 अधिक 15 झाले 56,000 रुपये. बर, आता दुसरा विषय राहिला तुम्हाला खत किती रुपयाचे आपले आणलेत ते सगळे? साधारण एकरी 26,000 ते 27,000 रुपये खत आणली ती रॉ मटेरियल कच्चं. हा बघा, यांनी रॉ मटेरियल आणले 26,000 धरू एकरी. किती? 25-26 म्हणताय तर 26,000 धरू. 56 अधिक 26 हे झाले 82,000 रुपये झाले. किती झाले? 82,000 रुपये झाले. मी म्हणतोय तुमचा लेबर चार्जेस किती? 10,000 रुपये. साधारण 10,000 ते 11,000 रुपये. 10-11,000 रुपये. हां, लेबर चार्जेस 10,000 रुपये जर धरले तर 82 अधिक 10 92,000 झाले. अनेक 3,000 धरा म्हणजे 95,000 रुपये यांचा टोटल माल हार्वेस्टिंग होईपर्यंत सरासरी यांचा 1 एकराला 95,000 रुपये खर्च होणार आहे शेतकरी माझा. केळी बागायतदार आज आपण यांचं बघतोय की तो पण आपला शेतकरी आहे. अज्ञानापोटी शेतकरी करतात ते. त्यांना कसं होतं की भावनेच्या भरात शेती करू नका. तुम्ही काय करताय की केळीला खतांचे ना औषधाचे डोस तुम्ही 70,000 80,000 टाकताय. टोटल जो खर्च आहे त्यात तुमचे जे जवळपास शेतकरी किती रुपयाची खतं टाकतायत ते? साधारण प्रत्येकाची एकरी फर्टिलायझरला आणि बेसल डोसला 1 लाख रुपये खर्च येते एकरी. मी ही आधी केलेला आहे. यावर्षी मी ही केलेला आहे. ही निविष्ठा वापरायची आधी, अंकुश पाटलांची निविष्ठा वापरायची आधी मी ही 1 लाख रुपये एकरी खर्च केलाय औषधाला. नुसत्या औषधां खताला? हा, त्या औषधाला खताला. कारण का तर बेसल डोस टाकायचं म्हणलं तर 2 डोस टाकायला लागते. रिंग डोस आणि बांधताना 1 डोस 2 डोस टाकायला लागते. 30,000 रुपयाचे डोस जाते ते. 60,000 रुपये डोसचे झाले. आणि फर्टिलायझर घ्यायला गेलं तर 3,000 ते 3,500 या आसपास एक बॅग आहे 25 किलोची. त्याला पैसे भरपूर जाते ते. हा, शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता काय करताय? फर्टिलायझरचेच 1 लाख रुपये, पण रोपाचे 30,000 रुपये, 1,30,000. परत हे जो म्हणजे 1.5 लाख 2 लाख रुपये जी काय केळी संघाच्या माझ्याकडे एक शेतकरी कार्यशाळेमध्ये आलते. ते काय म्हणले की सर आमचा केळीचा खर्च एकराला 2,20,000 रुपये. बरोबर. आता जो शेतकरी जो सोलापूर जिल्ह्यात असेल किंवा इतर एकराला 2 लाख रुपये खर्च करताय
आणि 2 लाख रुपये खर्च करताना ज्यावेळेस 5 रुपयाने केळी आली, ज्यावेळेस 5 रुपयाने केळी येते त्यावेळेस मग आपले पैसे होत आहेत फक्त 1.5 लाख रुपये. मग आपण 2 लाख रुपये खर्च केला आणि 1.5 लाख रुपये केळी तोट्यात नाही. आम्ही काय म्हणतोय, 1 लाख रुपये जर खर्च झाला बायचान्स, हा आता आपण घड बघतोय शेतकरी बांधवांना, हा जो घड बनतोय हा सगळा एक्सपोर्ट क्वालिटीचा घड आहे. हो, हा सगळा एक्सपोर्ट क्वालिटी आहे. तुम्ही बघताय या घडाची साईज सरासरी 25 किलोची. हा सुद्धा जर आपण बघितला ह्याची साईज बघा, लांबी बघा, सरासरी किती आहे, ही 25 किलोची आहे. सगळा एक्सपोर्ट होणार आहे हा. आणि हा रास यांनी काय केलं की 15 जरी फण्या पडल्या तर तुम्ही किती फण्या ठेवले? 15 फाण्या पडल्या होत्या. जैन कंपनीचा रुपये 15 फाण्या पडल्या होत्या. आम्ही फक्त 10 फाण्या ठेवल्या होत्या. एक्सपोर्टसाठी तयार केलाय माल आम्ही. बरं, आज काय रेट आहे एक्सपोर्टचा? एक्सपोर्टचा आता सध्या 28 ते 29 रुपये दर चालू आहे आता सध्या. आज यांना 28-29 रुपयाने जर दर असेल, आपण म्हणूया की जाऊ दे ठीक आहे 28 राहू दे, 25 रुपये जर दर मिळाला आणि 25 रुपयाचा दर आणि 25 किलोच घड किती, 40चा आपला नाही 25चाच घड, 25 गुणिले 25 625 रुपये होतात. ही एक झाड आहे ते 625 रुपयाचं होतं. आणि सरासरी हे झाडं किती बसले शेतकरी बांधव? 1400. म्हणजे एक झाड आपल्याला 625 रुपये मिळवून देणार आहे. 10 झाडं 6250 मिळवून देणार. 100 झाडं 62,500 मिळवून देणार. 1000 झाडं 6,25,000 रुपये देणार. आणि वरच्या 400 झाडांचं तुमचे 62,000 ते 2 लाख, सरासरी एकराला 10 लाख रुपये हे मिळवून देणार. म्हणजे हे 25 रुपयाने दर आला तर यांनी खर्च किती केला एकराला? 95,000 रुपये. उत्पन्न किती मिळणार आहे? 8-9 लाख रुपये. बरोबर, 9 लाख रुपये मिळेल. जर 5 दर मिळाला, यदा कदाचित युद्ध झालं आणि काय झालं, 5 रुपये जर दर मिळाला तर ही एक झाड जे आहे 25 किलोचा घड आणि आपल्याला पैसे मिळणार फक्त 5 रुपये दरानं जर कॅल्क्युलेशन केलं तर 25 गुणिले 5 125 रुपयाला एक झाड आपल्याला उत्पन्न देणार. 10 झाडं 1250, 100 झाडं 12,500 रुपये आणि 1000 झाडं तुमची 1,25,000 रुपये झाले. आणि 100 झाडाचं 12,500चे ते 400 झाडांचे ते 50,000 अधिक 1,25,000 म्हणजे 1,75,000 रुपये आपल्याला मिळणार. म्हणजे 95,000 जराही 5 रुपये वर जरी आलं तर इतर शेतकरी जे आमचे म्हणणार आहेत की रडणार आहेत किंवा काय होणार आहेत की आम्हाला शेती परवडत नाही, आम्ही तोट्यात गेलो, असं झालं, तर तो 2 लाख रुपये खर्च करणार आणि तो किती घेणार आहे? 2.25 लाख रुपये. तो काय म्हणणार, मी 2 लाख रुपये लावून मला 25,000 रुपये नुकसान झाला. परंतु आपलं जो तंत्रज्ञान वापरणार आहे शेतकरी, तो म्हणणार आहे मला 1,75,000 मधून 95 गेले, मला 80,000 रुपये नफा राहिला. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला नुकसान होणार नाही, तोटा होणार नाही. हे कॅल्क्युलेशनवर बोलतोय, प्रात्यक्षिकवर बोलतोय. तुम्ही इथं येऊन शेतकरी बांधवांना बघू शकताय. अनेक आपला व्हिडिओ आहे, 23 वर्षाचं पोरग 50 लाख रुपये घेते, नोकरी सोडून घेते. आता ह्यांचे वडील आहेत. तुम्ही काय शेती करता, तुम्ही काय तुम्हाला अनुभव सांगा? आम्ही काय शेती पालं हे कापायला लावलेले आम्ही कापतो, पाणी वर्षापासून दार तुम्ही शेती धरतो. करताय? शेती ते 40 वर्ष झालं करतोय. केळी पीक किती वर्षापासून करता? 2 वर्ष झालं, 3 वर्ष झाले सगळं. 3रं वर्ष. हे 3रं पीक आहे हा, तुमचं? 3रं पीक आहे. पहिला ह्यात आणि ह्यात तुमचा काय आता काय पहिले इथं नव्हतं, तिकडे तरडगावच्या रानात होतं. काय पैशात किंवा तुम्हाला काय वाटते फरक तुमच्या ह्याच्यावर? पैशात काही पैसे येतात, हे होतात, राहत्यात, आपदावं लागतं, त्याशिवाय होत नाही. बरं, पहिला खर्च किती होतो ना आता किती खर्च होते तू? आता खर्चाच काय मला सांगता येणार नाही. त्यांच्याकडे आहे सगळं. हा. हा. तर तुम्ही बोला तुमचं काय? हो सावकारी. यांची पण केली आहे, हे पण वापरताय तुम्ही? हा. तुमचं काय मत बाबा हे बघून? खर्च कमी येतोय हे तंत्रज्ञान वापरल्यामुळं, हा. आणि पीक पण चांगलं येते. बर, नेमकी 5 रुपये सुद्धा केळी परवडू शकते? परवड शकते, पण आता एवढा खर्च केला म्हणल्यावर 5 रुपयावरच लोकांचं समाधान होत नाही ना. मला जादाच पैसे पण. बरं, समजा आला युद्धच झालं, समजा काय घडलं काय तर त्याला काय तोट्यात इलाज जाणार आहे का? नाही. तोट्यात जाल का तुम्ही यानं? नाही हा? नाही या 5 रुपये आपलं तंत्रज्ञान ज्यानं वापरलंय तो 5 रुपये तोट्यात जाईल का? नाही. आमची पण इच्छा आहे तुम्हाला 28 नाही 40 रुपये मिळावं, ही भावना आहे. पण आपण काय करायचं शेतकरी बांधवांना? भावना आहे आपली. मी काय म्हणतो, मी माझी इच्छा आहे तुम्हाला 50 रुपये दर मिळावं. मिळणार आहे का? नाही. मिळेल का तुम्हाला 50 रुपये दर? नाही. म्हणायला काय हो, परंतु जागतिक जर घडामोडी जर घडल्या आणि काय बदल झाला, आपण धंदाच असा करायचा, काय पण होऊ दे. शेतकरी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतोय, काय वाटेल ते दुनियेत घडामोडी होऊ देत,
आपण तोट्यात गेलो नाही पाहिजे एवढं डोक्यात ठेवा शेतकरी बांधवांना. काय करा, काय वाटेल तुझं आपण धंदाच आपला करताना अशा पद्धतीने करायचा, आपल्याला पैसे राहिले पाहिजेत. काय राहिले पाहिजेत? पैसे राहिले. म्हणजे आता तुमचे 2 एकर आहे म्हणजे 20 लाख रुपये राहणार. टोटल खर्च किती झाला तुमचा? 2 लाख रुपये. 2 लाख रुपये. 2 लाख रुपये झालेत. आता मला सांगा 2 लाख रुपये झालेत आणि आपल्याला पैसे किती राहणार आहेत? 18 लाख रुपये राहणार मिळणार आहेत. 18 लाख रुपये. मी काय यांच्याकडे आलेलो नाही. काल रोहित दादांच्या आंदोलनाला मी पाठिंबा द्यायला तिथं आलेलो होतो. शेतकऱ्याला तुम्हाला कर्जमाफी झाली पाहिजे, तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत, हे आम्हालाही वाटतंय. इथं ते भेटले की आले भेटले सर असं असं आणि भेट झाली ना आज आपण इथं केळीचा. मग मी यांना सांगितलं घरी येतोय मग जेवणच करा मस्तपैकी, मेथीची भाजी खीर वगैरे आम्ही मस्तपैकी छान केलं. शेतकऱ्याचा बळीराजा आहे, तो अन्नदाता आहे. त्याच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जाऊ शकत नाही. काय आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना नुसतं ज्यानं शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला, नुसता तो म्हणला शेतकऱ्याला पैसे मिळाले दर मिळाला पाहिजे, आमच्या शेतकऱ्यांनी त्यांना आमदार केलंय, खासदार केलंय, मंत्री केलंय आणि आपण तर एवढे पैसे मागतो. आता जेवण तर देणार का नाही? का तर शेतकरी जो आमचा आहे तो बळीराजा आहे. तो कुणाचाही उपकार ठेवत नाही. तो स्वतः वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहील, परंतु येणाऱ्या त्याच्या जो काय दारामध्ये जो पाहुणा असेल अतिथी असेल त्याला पोट भरून त्याची सेवा करणारा आपला बळीराजा आहे. म्हणून आम्ही सांगतोय, जीव तोडून सांगतोय, तुमच्याकडे पैसे आले पाहिजे शेतकरी बांधवांना, तुमच्याकडे खूप पैसा आला पाहिजे. म्हणून हे तंत्रज्ञान आत्मसात करा. इतरांना पण सांगा हे सायन्स आहे, हे विज्ञान आहे, ज्यादा पैसे घालवू नका. तुमचा काय सल्ला द्याल तुम्ही हा महाराष्ट्र सरकारला असेल या पुढाऱ्यांना असेल? कर्जमाफी मागतायत, तुम्ही पण कर्जमाफीसाठी आलता. कर्जमाफीची गरज आहे का? तुम्हाला वाटतंय का कर्जमाफीने प्रश्न सुटेल? कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न काढलं तर कर्ज घेण्याची गरज पडणार नाही. मेन कसं आहे, कर्ज काढायची गरज पडली नाही पाहिजे. सरकारनं अशा जी निविष्ठाही तयार आहेत करणार आहेत त्यांना थोडं प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. कसं करायचं काय करायचं शेतकऱ्यांना शिकवलं पाहिजे. आता शिकवायची गरज आली शेतकऱ्यांना की बाबा तुम्ही असं वापरा, तर कर्ज काढणार नाहीत शेतकरी, सरकारला पैसे येजान देतील थोड्या दिवसात शेतकऱ्यांनी चांगलं पिकवलं तर. बघा हा शेतकऱ्यांमध्ये विश्वास वाढलाय, बळीराजामध्ये. सरकार म्हणजे काय हो? ह्या सरकारकडे पैसे नाहीत. तुम्ही जे पैसे तुम्ही घर बांधलं 18% पैसे घेतले. तुम्ही जे काय आणणार आहात, तुम्ही पेट्रोल टाकणार डिझेल टाकणार आहे 30% GST आहे. 100 रुपयातलं 30 रुपये सरकारनं कर काढून घेतले. तुम्ही त्याकडे जे पैसे काय येणार आहेत आपल्या करातूनच येणार आहे. तुम्ही तिकीट काढलं कुठं हॉटेलमध्ये जेवला पैसे तुमची तिकडे GST गेलेला आहे. किराणातनं म्हणणार माझं काय, साखरे आणला, चहा पावडर आणला, जे जे काय तुम्ही घरात आणताय ना त्याच्यातून 18% 20% GST चालणार, त्या करातूनच हे सगळे पैसे मिळणार आहेत. म्हणून आपल्याला काय पाहिजे, सरकारला सुद्धा करायला पाहिजे की हे शिक्षण दिलं पाहिजे. आमची सरकारला सुद्धा विनंती आहे आणि सरकार सुद्धा शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असा मला अनुभव आला आहे. कारण हे तंत्रज्ञान त्यांनी आत्माला दत्ता मामा कृषी मंत्री जे आहेत भरणे मामा यांनी सुद्धा सर्क्युलरला हे केलेलं आहे. कृषी विभागाने सुद्धा महाराष्ट्र शासनाने सांगितलं आहे की आत्मा अंतर्गत अंकुश पाटील तंत्रज्ञान हे प्रत्येक विभागामध्ये तालुकास्तरीय कार्यशाळा झालेल्या आहेत आणि हे सरकारसुद्धा आहे. शिवराज सिंग केंद्रीय मंत्री कृषी मंत्री जे आहेत हे सुद्धा सांगतायत की खेती बचाव आंदोलन, की ते सांगतायत की रासायनिक खतांचा वापर कमी करा. हे आपले केंद्रीय कृषी मंत्री सुद्धा फील्डवर जाऊन करायला लागलेत. सरकारचे सुद्धा हे हळूहळू जे आपण सांगतोय हे सरकारचे सुद्धा लक्षात आलेलं आहे. परंतु आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये याची मुवमेंट फार करावी लागेल. सरकारवर आपण पण डिपेंड शेतकरी बांधवांना राहायला नाही पाहिजे. आपण स्वतः वापरून सरकार कधी करेल ती करेल, तोपर्यंत आपण पैसे वाचवून आपल्या लेकरा बाळांचा आपण पैसे वाचवणं ही काळाची गरज आहे. इथंच थांबतो. जय जवान जय किसान.